नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. मग आता मित्रांनो, सर्वांनाच समजलेलं असतं की ग्रीटिंग कार्ड बनवण्याची आयडिया ही सावलीची होती. तिर्लोत्तमा रागातच सावलीकडे बघू लागते. आता घरच्यांना वाटतं की तिर्लोत्तमा सावलीवरती खूप ओरडणार, पण मात्र तिर्लोत्तमा बोलते की आयुष्यामध्ये तू सर्वात पहिल्यांदा चांगलं काम केलंयस. आणि मग आता राजकुमार, अमृता सगळेच लगेच आता तिर्लोत्तमाच्या तोंडून हे बोलणं ऐकल्यानंतर हसायला लागतात. सावली सुद्धा खूप खुश झालेली असते. सावलीच्या डोळ्यातले आनंद अश्रू आता अनावर झालेले असतात. घरातले सगळेच खूप खुश असतात आणि प्रेमाने सगळे एकमेकांच्या जवळ आलेले असतात, नाचत उड्या मारत असतात. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे भैरवी ताराला सांगत असते की ज्या पोझिशनवरती आता तू उभी आहेस ना, त्या पोझिशनवरती आमच्या पिढ्यानं पिढ्या खपल्या आहेत. मी माझ्या संसारावरती, मी माझ्या करिअरवरती तुझ्यासाठी फक्त पाणी सोडून दिलंय आणि तुझ्याकडनं मी साधी एवढी सुद्धा अपेक्षा करू नको का. तारा भैरवीला बोललेली असते की मला या कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये आणि त्याच्यामुळेच आता भैरवी तारावरती ओरडत असते, चिडत असते. भैरवीच्या या बोलण्यानंतर तारा सुद्धा चिडते आणि भैरवीकडे येत म्हणू लागते, मम्मा तू पुन्हा तेच बोलायला लागलीयस. हे सगळं मी तुझ्याकडे मागितलंच नव्हतं. हे सगळं करण्यासाठी मी तुला सांगितलं होतं का? त्यातलं मी तुला काहीच सांगितलं नव्हतं. सारखं तेच तेच आणि सतत सतत काय ग. आता ताराचं हे बोलणं ऐकल्यानंतर भैरवी सुद्धा चिडते आणि लगेच तारावरती ओरडू लागते. भैरवीची रड ताराला म्हणत असते, एवढं उद्धटपणे बोलायला तुला काहीच कसं काही नाही वाटत ग, आणि तोंड वर करून बोलण्याची तुझी हिंमतच कशी काय होते. भैरवी आता पुढे काय बोलणार, तेवढ्यात लगेच तिच्या मोबाईलवरती सखदेवचा फोन येतो. सखदेव स्पष्टपणे इकडे आता भैरवीला सांगू लागतो की तुम्हाला काहीतरी निर्णय सांगायचा होता. आणि मग याच्यावरती सखदेवचं बोलणं पाहता भैरवी म्हणू लागते की या भैरवी वजेचे एवढेही वाईट दिवस नाही आले की कोणी ऐरा गैरा तिला फोन करेल. सखदेव इकडे स्पष्टपणे भैरवीला सांगतो, इथनं पुढं सावली तुमच्यासाठी काम करणार नाही. आता भैरवीच्या तर पायाखालची जमीनच सरक. सखदेवच्या बोलण्यानंतर भैरवीला मोठा धक्काच बसलेला असतो. फोन ठेवून दिल्यानंतर भैरवी भयंकर चिडलेली असते आणि मग त्याच्यानंतर तारा विचारत असते, काय झालं मम्मा, कोणाचा फोन होता. पण मात्र भैरवी याच्यावरती काहीच सांगत नाही आणि ती भयंकर चिडलेली असते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे बबलू छान गाणं लावत नाचत असतो. त्याने शर्ट घातलेला असतो, त्याच्यावरती लिहिलं असतं की कोरं नशीब तळहाती. बबलूने असं इमोशनल गाणं लावलेलं असतं आणि तो टेन्शन फ्री मस्त नाचत असतो. बबलूच्या शर्टवरती नावं असतात की आता थांबायचं नाही, म्हणजेच की बबलू छान मस्त डान्स करत त्याला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतो. बबलू छान मस्त त्या गाण्यावरती टाइमपास करत डान्स करत असतो. कुठलंही टेन्शन नाही, सर्व काही टेन्शन फ्री असा हा बबलू असतो आणि मस्तपैकी छान डान्स करत बसलेला असतो. त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे सोहम येतो आणि बबलूने लावलेलं गाणं बंद करून टाकतो. बबलूला असं डान्स करताना पाहता सोहम लगेच म्हणतो, काय रे बबलू, मस्त तू छान आज ऑन फायर दिसतोयस. बबलूला काही सोहमचं हे बोलणं समजत नाही. बबलू विचारतो, माझ्या भाषेत सांगायचं झालं तर. सोहम सांगतो की तुझ्या भाषेत सांगायचं झालं असं तर तू जाम पेटलायस की. बबलू म्हणत असतो, आता पेटणारच ना, हे गाणं ऐकल्यापासून आय एम ऑन फायर. सोहम सुद्धा म्हणू लागतो, हो अगदी बरोबर, बऱ्याच दिवसांनी छान असं मोटिवेटिव्ह गाणं ऐकलं. बबलू आता म्हणू लागतो, आता आपण ठरवलंय. सोहम लगेच विचारतो, काय ठरवलंय. बबलू लगेच 2 बोटं सोहमच्या समोर करतो आणि त्याला सांगतो की यातलं एक बोट पकड. सोहम लगेच बोट पकडतो आणि बबलू सांगू लागतो, एकदम गुड, आता येत्या इलेक्शनला आपण उभं राहणार आणि आमदार होऊनच दाखवणार. आता बबलूचं हे कॉन्फिडंटली बोलणं पाहता सोहम लगेच विचारतो, तुझं हे कधी ठरलं. मग आता त्याच्यानंतर सोहम म्हणतो, काय होतं या बोटांवरती. बबलू सांगू लागतो, एका बोटावरती लिहिलं होतं मी आमदार व्हायचं. आणि सोहम विचारतो, दुसऱ्या बोटावरती काय. बबलू सांगतो, मग मी भिकारी व्हायचं. बबलूचं हे लहान मुलांसारखं बोलणं पाहता सोहम तर त्याच्यावरती लगेच हसायला लागलेला असतो. बबलू आता म्हणू लागतो, तू आता हे बोट पकडलं म्हणजे आता मी आमदारच होणार. बबलू लगेच डायलॉग बाजी करत म्हणतो की मागं बघायचं नाही आणि आता थांबायचं सुद्धा नाही. एका बाजूने बबलू जे काही बोलत असतो ते सोहमला सुद्धा पटतं आणि मग त्याच्यानंतर सोहम आणि बबलू दोघेही परत तेच गाणं लावतात आणि दोघेही एकदम सेम स्टेप करत डान्स करत असतात. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे जयंती विठ्ठलाच्या मूर्तीसमोर माळ जप करत विठ्ठल विठ्ठल असं म्हणत असते. तिचा माळ जप झाल्यानंतर जयंती लगेच इकडे विठ्ठलाला सांगू लागते, बरोबर 9 मिनिटं आणि 30 सेकंद मी तुझा माळ जप करत होते
आता माझा एवढा महत्वाचा वेळ मी तुला दिलाय म्हटल्यानंतर तुम्हाला पावशील ना रे. जयंती फक्त विठ्ठलाला एवढंच गारणं घालत असते जेणेकरून सखदेवचा पगार वाढावा आणि तिच्या हातामध्ये पैसे यावेत. आणि मग ही जयंती मूर्खासारखं विठ्ठलाच्या मूर्तीशी बोलत त्याला म्हणत असते की आमच्या यांचा पगार वाढवशील ना रे, नक्की वाढव की आणखी 5 मिनिटं महाजप करू. पण मात्र तेवढ्यात लगेच जयंतीचा मोबाईल वाजतो. जयंती लगेच विठ्ठलाला म्हणते, अरे वा, तू एवढ्या लवकर माझं गाणं ऐकलंस. वाढला का काय आमच्या यांचा पगार? थांब बाबा, बघून येते. शेवटी काही जरी झालं तरी सुद्धा तुझेच उपकार आहेत. मग त्याच्यानंतर जयंती लगेच तिच्या मोबाईलच्या जवळ येते. जयंती फोन उचलते तर सखदेवचा फोन असतो. जयंती लगेच आता सखदेवला म्हणते, काय हो धनी, वाढला का नाही मग तुमचा मनी? जयंतीचं हे बोलणं ऐकल्यानंतर सखदेव लगेच म्हणतो, काय ग, हे काही काय बोलतीयेस? जयंती आता विचारते, काही नाही हो, वाट बघत होती तुमच्या फोनची. कसे आहात हो तुम्ही? सखदेव आता म्हणू लागतो, ते सगळं सोड, मला ना तुला एक गोष्ट सांगायची होती. माझा ना पगार वाढलाय आणि माझं काम सुद्धा बदललंय. सखदेवचं आता हे बोलणं पाहता जयंती तर भयंकर खुश होते आणि आनंदाने उड्याच मारू लागते. आता जयंती लगेच खुश होत आणि हसत विचारते, वाढला पण एवढ्या लवकर पगार सुद्धा वाढला? किती वाढला तुमचा पगार? आता सखदेव सांगतो, अगं 30,000 पगार वाढलाय माझा. आता एवढा 30,000 पगार वाढलाय म्हटल्यानंतर जयंती तर तोंडातच बोट घालते. तिला मोठा एका बाजूला धक्का सुद्धा बसलेला असतो, पण मात्र जयंतीचा हा धक्का म्हणजे आनंददायी धक्का असतो. जयंती तर डायरेक्ट खाली बसून घेते. जयंती आता मोठा श्वास घेते आणि सखदेवला म्हणू लागते की तुम्ही असं म्हणालात की तुमचा पगार वाढलाय आणि ते सुद्धा 3,000. सखदेव सांगू लागतो, अगं जयंती नाही ग, माझा पगार 30,000 वाढलाय असं म्हणालो मी. आता जयंतीला आनंदाचा मोठा धक्काच बसलेला असतो आणि ती हसतच 30,000 रुपये 30,000 रुपये असं म्हणत असते. जयंती सखदेवला म्हणते, 5 मिनिटं थांबा. आणि जयंती हसत खुश होत विठ्ठलाशी बोलत त्याला म्हणू लागते, काय रे विठ्ठला, एवढ्या लवकर पावतोस? असं जर मला माहिती असतं तर मी तुला याच्या आधीच गारणं नसतं घातलं का? त्याच्यानंतर मग जयंती आता सखदेवशी बोलू लागते आणि त्याला म्हणते, आता तुमचा एवढा पगार पाणी वाढलाय, माझी फक्त छोटीशी इच्छा आहे की मिळेल त्या गाडीने तुम्ही जर घरी येता का? तुमची मी चांगली सेवा करते, कारण माझा देखणा दिवा मला माझ्या या डोळ्याने पाहायचा आहे. आता 30,000 पगार वाढलाय म्हटल्यानंतर जयंती तर सखदेववरती तर वेगळीच खुश असते. जयंती सखदेवला म्हणते की बोला, कधी येताय? आता सखदेव शांतपणे जयंतीचं हे सगळं बोलणं ऐकतो आणि मग त्याच्यानंतर तिला सांगतो की हो, येईल मी नक्की. आणि तो लगेच फोन ठेवून देतो. आणि आता इथे जयंती तर मोठ्याने जाम हसत असते. पैसा म्हटल्यानंतर त्या जयंतीला तर वेगच होत असतं, कारण तिला पैशाच्या तर फुल गुदगुद्यात सुटत असतात. आता या जयंतीला पैसा म्हटल्यानंतर वेडाचा झटका येऊ नये म्हणजे मिळवलं, कारण ती एवढी किती हसत असते आणि एवढी खुश झालेली असते. जयंती तर आता पैसा पैसा करत उड्या मारत असते. जयंती फुल पैशाच्या स्वप्नामध्ये रंगून गेलेली असते आणि पैशाच्या नोटा स्वतःवरतीच फेकत मस्त स्टाईल मारत गाण्यावरती डान्स करत असते. आणि मग जयंती आता तिच्या स्वप्नामधनं बाहेर येते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ऐश्वर्या आणि अस्मी दोघी एकमेकींशी बोलत असतात. त्यांच्या दोघींचाही वेगळाच भयानक प्लॅन ठरलेला असतो. अस्मी लगेच ऐश्वर्याला विचारते की हे सगळं जे ठरवलंय त्याने नक्की काही होईल ना? ऐश्वर्या म्हणू लागते, एकदा मनामध्ये जर संशय आला ना तर संशय हिऱ्याला सुद्धा मागे पाडू शकतो आणि अगदी सोन्याचा सुद्धा नाश करू शकतो. संशय माणसाला राग करू शकतो, बर्बाद करू शकतो आणि एकदा का संशय मनामध्ये आला ना तर आपल्याला पुढे काहीही करण्याची गरज नाहीये. आणि मग आपण सुद्धा बघूयात की ती मूर्ख मुलगी या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी काय काय करते ते. ऐश्वर्या आणि अस्मी यांनी दोघांनी सावलीला घराबाहेर काढण्याचा आता वेगळाच प्लॅन रचलेला असतो. तेवढ्यात लगेच आता सखदेव येतो. सखदेवला पाहता त्या दोघीही घाबरून जातात. ऐश्वर्या विचारते, इथे काय करतोयस तू, काय काम आहे तुझं? सखदेव आता ऐश्वर्याला सांगू लागतो की मला 2 दिवसाची सुट्टी पाहिजे होती. ऐश्वर्या सांगू लागते, तुला जर सुट्टी पाहिजे असेल ना तर मेल करावं लागेल. आता तू ऑफिसर आहेस, प्रोडक्शन मॅनेजर आहे ना तुला आता मेल करावं लागेल. यावेळी तुझ्या वतीने मी मेल करेल, पण पुढच्या वेळी सगळी मेलची प्रोसिजर तुला करावी लागेल. तुला जमेल ना ते सगळं? आणि मग सखदेव आता मान हलवत हो बोलतो आणि शांतपणे लगेच तिकडनं निघून जातो. सखदेवला पाठवून दिलं याच्यावरती अस्मी आता बोलू लागते की याला का हकललं? ऐश्वर्या सांगू लागते, कारण याची आपल्याला गरजच नाहीये. इनफॅक्ट खरं काय माहिती का, मीच त्याला 2 दिवस खोलीमध्ये कोंडून ठेवणार होते, पण मात्र आता आलंय ना त्याच्या मनामध्ये, जाऊ देत त्याला. उलट बिचारा माझ्या तावडीतून वाचला. अस्मी सुद्धा आता याच्यावरती हसू लागते. ऐश्वर्या आणि अस्मी यांच्या दोघींच्याही डोक्यामध्ये वेगळंच काय ते सुरू असतं.
आणि त्या दोघीही किचनमध्ये येऊन सावली येण्याची वाट पाहत असतात. त्यांनी दोघींनी प्लॅन केलेला असतो. सावली किचनमध्ये येताना दिसते तेवढ्यात लगेच अस्मी इकडे आता ऐश्वर्याच्या जवळ येऊन बसते आणि ऐश्वर्या नाटकं करत इकडे अस्मीला सांगू लागते की तुला माहिती आहे का अस्मी, सारंगच्या रूममध्ये जे दूध नेऊन ठेवले ना त्याच्यामध्ये गुंगीचं औषध टाकलंय. या दोघी असं बोलत असतात की जेणेकरून ते सावलीने ऐकावं आणि सावली बरोबर पुढे जी ऍक्शन घेईल तोच त्यांचा प्लॅन असतो. ऐश्वर्या बोलत असते आणि एकदा का सारंग ते दूध प्यायला ना की आपलं काम बरोबर झालं. त्यांचं हे बोलणं सावलीने ऐकलेलं असतं आणि सावलीला सुद्धा हे खरं पटतं. सावली आता इकडे खूप घाबरून जाते आणि लगेच सारंगच्या रूमकडे यायला निघते. इकडे आता सारंग सुद्धा तो दूध पिण्यासाठी निघालेला असतो. सावली धावतच आता लगेच मागचा पुढचा कुठलाही विचार न करता इकडे सारंगकडे येते. सारंग ते दूध प्यायला लागलेलाच असतो. सारंग दुधाचा ग्लास त्याच्या तोंडाला लावणार तेवढ्यात तिथे सावली येते. ती सारंगच्या हाताला झटका देते आणि सारंगचा दुधाचा ग्लास खाली पडतो. सावलीने हे सगळं केलं हे सारंगला सुद्धा काही समजतच नाही आणि सारंग आश्चर्याने लगेच सावलीकडे पाहू लागतो. ऐश्वर्या आणि अस्मी दोघेही लगेच त्या रूमच्या दाराशी येतात आणि चोरून चोरून सारंग आणि सावली यांच्या दोघांचंही बोलणं ऐकत असतात. सारंग इकडे चिडत सावलीला विचारतो की सावली का केलंस तू हे असं? सावली, हा दुधाचा ग्लास अस्मीने आणून ठेवला होता म्हणून तू हे सगळं केलं ना? इकडे सावलीला तर सारंग बरोबर बोलायचं नसतं, त्याच्यामुळे आता सावली एक्सप्लेन तरी सारंगला कशी करणार? आणि याच संधीचा ऐश्वर्या आणि अस्मीने बरोबर फायदा करून घ्यायचा ठरवलेला असतो. सारंग इकडे सावलीला म्हणू लागतो, अस्मीने ग्लास आणून ठेवला होता म्हणून तुला जेलसी वाटली का? आता तू काय त्या अस्मीसारखं वागणार आहेस का? मला माहिती आहे की तिला वाटू शकते आणि तिला वाटेल. इकडे दुसरीकडे ऐश्वर्या आणि अस्मी त्यांच्या दोघांचाही हा तमाशा पाहता गालातल्या गालात हसत असतात, कारण की अगदी त्यांच्या सर्व काही मनाप्रमाणे घडत असतं. सारंग इकडे म्हणू लागतो, मैत्रीण आहेस ना तू माझी, मग असं करतात का कोणी? सावली, तुझ्यावरचा माझा विश्वास उडेला, तिच्यासारखं वागायला अजिबात जाऊ नको. सावली इकडे गप्प असते. सारंग वैतागत आणि चिडत विचारतो, सावली तू गप्प कायस, बोल ना काहीतरी. सावली, मी काय वेडा वाटतोय का तुला? ठीक आहे, नाही बोलायचंय ना तुला, नको बोलू. आणि सारंग सावलीवरती भयंकर चिडलेला असतो आणि सारंगचं हे चिडणं पाहता सावली सुद्धा रडायला लागलेली असते. सारंग इकडे म्हणू लागतो, तुला नाही बोलायचंय ना तर माझ्या आजूबाजूला सुद्धा नाही फिरायचं, निघ आत्ताच्या आत्ता इकडनं. सारंग सावलीवरती चिडतो, तिला तिकडनं जायला सांगतो. ऐश्वर्या आणि अस्मी सुद्धा तमाशा पाहून तिकडनं निघून गेलेल्या असतात. सावली रडतच आता इकडे किचनमध्ये निघून येते. सावली विठ्ठलाच्या मूर्तीपाशी येते आणि तेव्हा तिला ऐश्वर्याचं बोलणं आठवू लागतं की सारंगच्या रूममध्ये जे दूध नेलेला त्याच्यामध्ये गुंगीचं औषध टाकलंय. आणि एकदा का सारंग ते दूध प्यायला ना की आपलं काम झालं. आणि तेव्हा तिला सारंगचं सुद्धा बोलणं आठवत असतं की सावली, तुझ्यावरचा विश्वास उडेल माझा, अस्मीसारखं वागायला जाऊ नको. सावली आता रडतच विठ्ठलाला म्हणत असते की विठ्ठला, माझ्या आयुष्यामध्ये हे सगळं काय होतंय? सावली इकडे विठ्ठलाला म्हणू लागते की विठ्ठला, मला काय करावं काहीच समजत नाहीये, माझ्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे सुद्धा मला नाही कळत आहे. मी काय करायला गेले होते आणि हे सगळं काय झालं? तेवढ्यात लगेच तिच्या किचनच्या दारापाशी ऐश्वर्या आणि अस्मी दोघी येतात आणि सावलीचं ते सगळं बोलणं विठ्ठलाबरोबरचं चोरून चोरून ऐकत असतात. सावली इकडे म्हणत असते की भैरवी माईंच्या शक्तीमुळे मी सारंग सरांबरोबर बोलू शकत नाहीये, त्याच्यामुळे त्यांचं माझ्यावरती नाराज होणं अगदी स्वाभाविक आहे. पण आज ते मला म्हणाले की मी त्यांना त्यांच्या अवतीभोवती सुद्धा नकोय. इकडे ऐश्वर्या आणि अस्मी दोघी सावलीचं हे बोलणं ऐकत असतात. सावली इकडे म्हणू लागते, मग मी काय करू या घरामध्ये राहून? जर त्यांना खरंच माझा एवढा त्रास होत असेल ना तर मला या घरातून निघून जावं लागेल. सावलीला सारंगच्या बोलण्याचं खूप वाईट वाटलेलं असतं आणि सावली आता घर सोडून जाण्याचं ठरवते. पण मात्र आता इकडे ऐश्वर्या आणि अस्मी यांच्या दोघींच्याही अगदी सर्व मनासारखं होत असतं. त्यांना दोघींनाही खूप आनंद होतो की आता सावली घर सोडून जातीये आणि त्यांनी दोघींनी सावली घर सोडून जावं याच्यासाठीच हा प्लॅन केलेला असतो. सावली आता रडते, स्वतःला सावरते आणि मग त्याच्यानंतर घर सोडून जायचं असं ठरवतेच. त्याच्यानंतर सावली स्वतःला सावरते, वही पेन घेते आणि टेबलवरती येत सारंगसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवते. अस्मी, ऐश्वर्या सावलीचा तो सगळा प्रकार पाहत असतात आणि मग त्याच्यानंतर सावली सारंग झोपलेला असताना त्याच्याकडे येते आणि मग रडतच इमोशनल होत सारंगला पाहत असते. सारंगच्या बाजूला सावली ती चिठ्ठी ठेवते. सावली मन मोठं करत इकडे आता सारंगला सांगत असते की सारंग सर, मी तुमच्याशी नेमकं का नाही बोलते याचं कारण मी या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. ते पत्र वाचून तुम्ही समजून घ्या. माझ्या शांत राहण्याचा तुम्हाला त्रास होतो हे मला माहिती आहे, पण मी आता त्रास नाही देणार, मी निघून जाईन इथून. आणि मग सारंगसाठी ती लिहिलेली चिठ्ठी सावली तिथे बाजूला ठेवते. आणि मग त्याच्यानंतर इकडे अस्मी आणि ऐश्वर्या या दोघी बाहेर असताना ऐश्वर्या सांगते की तू तिच्यावरती लक्ष ठेव, मी इथे बघते. अस्मी लगेच सावलीवरती लक्ष ठेवण्यासाठी तिकडनं निघून जाते.
आणि ऐश्वर्या इकडे सारंगच्या रूममध्ये येते. ऐश्वर्या रूममध्ये येते तर सारंग शांतपणे झोपलेला असतो. अलगद चोरट्या पावलाने सावलीने तिथे ती चिठ्ठी ठेवली आहे. तिथे ऐश्वर्या येते, ती चिठ्ठी उघडते आणि सावलीने काय लिहिलंय ते वाचू लागते. सावलीने त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, सारंग सर, मी भैरवी माईंना खूप मानते. जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा आमच्याबरोबर त्याच होत्या. काही कारणानस्पद भैरवी माईंनी तुमच्याशी बोलायचं नाही असं मला शब्दामध्ये अडकवलंय. म्हणूनच मी तुमच्याशी बोलू शकत नाहीये, तुम्हाला काहीच सांगू शकत नाहीये. मला माहितीये की मी तुमच्याशी बोलत नाहीये, त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतोय. तुम्ही नाराज झालात, पण याच्यामध्ये तुमची काहीच चुकी नाहीये. तुम्हाला मी तुमच्या आसपास सुद्धा नकोय. म्हणूनच सारंग सर, मी एक घर सोडून निघून जाते. सारंग सर, तुम्ही काळजी घ्या. मग त्याच्यानंतर ऐश्वर्या ती पूर्ण चिठ्ठी वाचते. ऐश्वर्याने एका बाजूला तिची बरोबर तिच्या मनाची चिठ्ठी लिहिलेली असते. मग आता ऐश्वर्या तिची चिठ्ठी तिथे ठेवते आणि सावलीची चिठ्ठी तिच्या बरोबर घेऊन जाते. इकडे सावली आता घर सोडून निघालेली असते. सावली तिची बॅग घेते, घराचे दरवाजे उघडत इकडे बाहेर येते. पण मात्र सावलीला घर सोडून जावंसं अजिबात वाटत नसतं. पण मात्र सावलीला सुद्धा नाईलाज असतो आणि तिच्या सुद्धा समोर अशी सिच्युएशन क्रिएट केलेली असते की तिला घर सोडून जाणं हे भागच असतं. सावलीला जेव्हा ती पहिल्यांदी घरामध्ये आली होती तेव्हाचा प्रकार आठवत असतो. तिला काही सारंगचं बोलणं आठवत असतं आणि त्याच गोष्टीचा सावलीला खूप त्रास होत असतो. तिला बोलणं आठवत असतं की सावली, येणारा काळ हा कसोटीचा आहे. पुढे काय होत आहे ते आपल्याला बघत राहावं लागणार आहे. सावली, जे होत आहे ते फक्त बघत बसावं लागणार आहे. सावली, तुझा विठ्ठल सुद्धा काहीही करू नाही शकणार, हेच सत्य आहे. आणि तुला मला सत्य ओळखायला अजिबात उशीर व्हायला नको. तुझा विठुराया तुला आणि मला हे सत्य पचवण्यासाठी ताकद देईल. सावलीला सारंगचं बोलणं आठवत असतं. सावली जशी जशी एक एक पाऊल घराच्या बाहेर टाकत असते तसा तसा सावलीला त्रास होत असतो. तसं तसं तिच्या डोळ्यातलं पाणी सुद्धा थांबायला तयार नसतं. सावली त्याच्यानंतर आता त्यांच्या घराकडे पाहते आणि घराकडे पाहता सावली अजूनच इमोशनल होते. तिला आता सारंग आणि तिच्यामध्ये घडलेले प्रेमाचे क्षण, वाईट क्षण सर्व काही आठवत असतं. जेव्हा प्रेमाने सावली आणि सारंग दोघी एकमेकांच्या जवळ आले तेव्हाचे प्रकार, असे सावलीला सर्व काही प्रकार आठवत असतात आणि सावली त्या गोष्टीचा विचार करत असते. सावली इकडे पायरीचे दर्शन घेते आणि लगेच आता तिकडनं निघून जाऊ लागते. मग पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सकाळी सारंग झोपेमधनं उठतो तर आता तिथे सारंगच्या सर्वच वस्तू आणून ठेवलेल्या असतात, पण मात्र पाणी आणून ठेवलेलं नसतं. सारंग आता विचार करतो, या सावलीने सगळ्या गोष्टी आणून ठेवल्या पण पाणी काय आणून ठेवलेलं नाहीये. सावली इकडे शांतपणे मंदिरामध्ये निश्चिंत पडलेली असते. मग त्याच्यानंतर इकडे सावली घरं नाहीये हे सारंग सगळ्यांना समजलेलं असतं. अमृता, सोम, बबलू, सारंग हे सगळेच सावलीला शोधतात, पण मात्र सावली कुठेच सापडत नाही. आता हे सगळं ऐश्वर्याच्या मनासारखं झालेलं असतं आणि सावली मंदिरामध्ये असते. तर मग मित्रांनो, आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कळवा. थँक्यू.